या बातमीपत्राचे प्रायोजक आहे घुंगरू इलेक्ट्रॉनिक्स. सत्यरतन, नाशिक वेस्ट, सिन्नर, नाशिक. प्रोप्रायटर राहुल भावसार. मोबाईल क्रमांक 8308 46 11 11 91 75 23 67 08. कित्येक वर्षापूर्वी विद्येचे महत्त्व व्यक्त करणारे महापुरुष क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांनी 1848 मध्ये मुलींसाठी शाळा सुरू करून क्रांतिकारक पावले उचलली. या पावलांना गती दिली ती स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी. स्त्री शिक्षणाच्या आद्य प्रणेत्या म्हणून गणल्या जाणाऱ्या सावित्रीबाई फुले यांच्या 3 जानेवारी जयंतीनिमित्त महात्मा फुले विद्यालयात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी स्त्री आणि शूद्र यांच्या शिक्षणाची परवड थांबवण्याचे महत्त्वपूर्ण कार्य अविरतपणे केले. त्यामुळेच आजपतीत स्त्रियांचा उद्धार तसेच अनाथ अर्भक यांचे संरक्षण व संवर्धन यांचा शासनप्रणीत कार्यक्रम सुरू झाला. भविष्यातील सुधारणांची प्रेरणा देणाऱ्या सावित्रीबाई केवळ स्त्री शिक्षणाच्या नव्हे तर सर्वांगीण सामाजिक सुधारणांच्या अग्रगणी मानायला हव्यात. सावित्रीबाई यांच्या अंगी अनेक गुण होते. त्या सिद्धहस्त कवयित्री होत्या. त्यांच्या कविता कल्पनेच्या भराऱ्या मारणाऱ्या नव्हत्या तर प्रत्यक्ष भोगलेल्या अडचणी यात नावांवर व सामाजिक विषमतेवर प्रहार करणाऱ्या होत्या. सामाजिक अनिष्ट रूढी परंपरा विरुद्ध बंड, शेतकरी कामगारांच्या संघर्ष आणि जागृती, अस्पृश्यता निर्मूलन मोहीम अशा क्षेत्रात मनस्वी आणि क्रांतिकारक कार्य करताना सावित्रीबाईंचे कार्य मोठे होते. अष्टपैलू सर्वगुण संपन्न स्त्री, अभ्यासू शिक्षकतज्ञ, हुन्नरी व्यासंगी शिक्षिका, मुख्याध्यापिका आणि सिद्धहस्त कवयित्री अशा नानाविध गुणांची मांदायाळी असणाऱ्या सावित्रीबाई फुले यांची जयंती सिन्नर शहरातील महात्मा फुले विद्यालयात साजरी करण्यात आली. या प्रसंगी सगर विद्याप्रसारक शिक्षण संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत वरंदळ हे अध्यक्षस्थानी उपस्थित होते. तर यावेळी संचालक मंडळ, शिक्षक वृंदासह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. SN न्यूज साठी अक्षय गायकवाड. आपल्याला तर वंशाचा दिवा हवा होता, मुलगी होणार आहे हे जर आधीच माहिती असतं तर होणारच दिली नसती. अगं लक्ष्मी, तू मुलगीच का जन्माला घातली? असं नका बोलू सासूबाई. एवढी सोन्यासारखी मुलगी झाली आहे, तिला शिकवून खूप मोठं कर. आई, ए आई, काय ग बेटा, काय झालं? माझी बाई आता मोठी झाली. बाई म्हणजे काचेचं भांड, लगेच ताडा जाऊन फुटायचं. आई, आता मला सांग ना, मी काय करू? असं वैतागू नको, मी सांगते ना तुला. किस बाई किस, दोडका किस, किस बाई किस, दोडका किस. घरात बस बाई, घरात बस, घरात बस बाई, घरात बस. कपडे धु, भांडी घास बाई, भांडी घास. केर काढ घराच्या बाहेर, रांगोळी काढ, तुळशीवर पाणी घाल. वडा फेऱ्या मार, उपवास कर, जप कर, मान खाली घालून रस्त्याने जा. इकडे तिकडे पाहू नको, घेतला वसा टाकू नको. किस बाई किस, दोडका किस, घरात बस बाई, घरात बस. बघितलं, असं मुलीला घरातच बसवतात आणि उठता सुटता तिला सुगरणीचे धडे देत असतात. मग काय मुलीला वळण नाही लावायचं का? हो, तसं नसतं. स्वावलंब व त्यांचा आदर, घरातली कामे हे मुला मुलीने दोघांनीही करायचे असतात. आणि हे तुमचं मुलीला काय सन्मान शिकवतं काय? सन्मानाचं काय? नवऱ्याचा सन्मान तोच बायकांचा सन्मान. सगर विद्याप्रसारक शिक्षण संस्था संचालित सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालय, उच्च माध्यमिक विद्यालय या ठिकाणी आज सावित्रीबाईंची 3 जानेवारी सावित्रीबाईंची जयंती साजरी करण्यासाठी आपण सगळे इथे जमलो. आज तसा विचार केला तर सावित्रीबाईंच्या पूर्वीच्या काळामध्ये सावित्रीबाईंनी जो विचार आचार मांडला तो विचार आणि आचार आजही आपल्याला या ठिकाणी अत्यंत गरजेचा आहे. कारण सावित्री झाली, काळ होता त्या काळात सावित्री झाली, आजही आहे आणि उद्याही राहणार आहे. म्हणून
घेतलं पाहिजे ह्या समाजामध्ये आज सर्वच क्षेत्रामध्ये स्त्रिया कार्यरत असताना आपल्याला दिसत आहे. पण त्या केवळ ह्या महामाऊलीमुळे. या माऊलीचं कार्य म्हणजे नुसतं शिक्षणाच्या बाबतीतच नव्हतं, तर हे कार्य त्यांनी अस्पृश्य लोकांसाठी, दीनदलितांसाठी, दीनदुबळ्यांसाठी, स्त्रियांसाठी आणि त्यावेळेला असलेल्या अनाथ मुलांसाठी सुद्धा त्यांनी कार्य केलेलं आपल्याला दिसून येतं. ह्या महामाऊलीचं कार्य म्हटलं तर तसं आज आपण त्या कार्याकडे जर व्यवस्थितपणे लक्ष दिलं तर आपल्या लक्षात येईल की ते कार्य करण्याची आजही आपल्याला समाजामध्ये अत्यंत गरज आहे. आणि म्हणून मी आपल्याला सर्वांना असं सांगेन की सावित्रीबाईंनी आपल्या हातामध्ये एक धुरा दिलेली आहे की या समाजाची क्रांतीज्योती सावित्रीबाईंनी ज्या प्रकारे कार्य केलं तेच कार्य आपण सुद्धा पुढे करत राहिलं तर नक्कीच आपल्याला ह्या समाजामध्ये या समाजाचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही असं मला अगदी मनापासून वाटतं. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची 188वी जयंती त्या ठिकाणी उपस्थित असलेले संस्थेचे सेक्रेटरी, सर्व संचालक मंडळ, या विद्यालयाच्या प्राचार्या कामोदे मॅडम, प्राथमिक विभागाच्या मॅडम, राजगुरू मॅडम, शिक्षक वृंद आणि माझ्या बालमित्रांनो, खरं तर माझ्या आधीच्या वक्त्यांनी सर्वांनी सावित्रीबाई कोण होत्या, कशा होत्या, कशा साथी होत्या, त्याचं कार्य काय, त्याचा संपूर्ण ओळख आपल्या समोर ठेवलेला आहे. आणि खऱ्या अर्थानं मला आज या कार्यक्रमाला यायची इच्छा नव्हती, कारण असं तर तब्येत बरी नाही याचं कारण होतं. परंतु आज आलो नसतो तर एवढ्या चांगल्या कार्यक्रमाला मी मुकलो असतो. आज तुम्ही आम्ही जे आहोत, तुमच्या आमच्या शिक्षणाचे दारं त्यांच्यामुळं आपल्याला खुली करून मिळाली. त्या सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिबा फुले यांना शतशः प्रणाम. मी या ठिकाणी एवढंच बोलेन का महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले जर जन्माला आले नसते तर माझ्यासारखा हा संस्थेचा अध्यक्ष या स्टेजवर बसून तुम्हाला मार्गदर्शन करू शकला नसता. माझ्या समोर बसलेले सर्व शिक्षक असो, मुख्याध्यापक असो, यांनाही असं संधी सापडली नसती. त्या काळामध्ये महात्मा फुलेंनी आणि सावित्रीबाई फुलेंनी काय त्रास सहन केला, कशाला सामोरं जावं लागलं, तरी पण त्यांनी त्यांचं ध्येय सोडलं नाही आणि तुम्हाला आम्हाला शिक्षणाचे दार खुले करून दिले. त्यामुळेच आज भारताच्या पंतप्रधानापासून तर राष्ट्रपतीपर्यंतच्या मजल मारण्याचे काम त्या स्त्रिया पण करू लागले आहेत. हे त्यांच्या कार्याची पावती आहे. आणि मला या निमित्ताने एवढी गोष्ट सांगायची आहे का महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या फक्त जयंती आणि पुण्यतिथी साजरी करून चालणार नाही. त्यांच्या अंगी जे गुण होते ज्याच्यामुळे आपली जडणघडण घडत आहे, त्यांचे अंगी असलेल्या गुणांची आपण पाठराखण करावी, त्यांचे अंगीचे गुण आपल्या मध्ये उतरवावे, एवढी भावना मी आपल्या सर्वांसमोर व्यक्त करतो.